इथे जमलेले सगळे मान्यवर आणि तुम्ही माझे मित्रमैत्रिणी, मला आता मी जवळजवळ 80 वर्षाची होत आलेली आहे. त्यामुळे मला माहीत नाही मला किती आठवेल. काय चुकलं तर तुम्ही माफ कराल. हे पहिल्यांदाच, कारण खूप वर्ष, आता गेली 10 वर्ष जवळजवळ मी ओरेशन ही गोष्ट सोडलेली आहे. त्याच्या आधी मी खूप शाळेतून वगैरे भाषणं द्यायचे. हे पहिल्यांदाच सांगून ठेवते. तर मला ह्याच्यात सांगायचं आहे ते वेगळी बाजू त्याची सांगायची आहे. आत्तापर्यंत जे आपण बघितलं ते सगळं तत्वनिष्ठ बघितलं, परंतु ह्या घराला एक खूप वेगळी भावनिक बाजू होती. आणि ती भावनिक म्हणजे नुसती भावनिक नव्हती, परंतु वैचारिक आणि भावनिक होती. हे आपल्याला नंतर नंतर जाणवायला लागतं. म्हणजे मी आणि माझ्या सासूबाई सदाशिव पेठेत जवळजवळ, मी तर 45 वर्ष राहिले, त्या पण त्याच्यापेक्षा जास्ती राहिल्या असतील. त्यातली काही वर्ष मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा त्या 70-75 वर्षाच्या होत्या. आणि माझं काही चुकलं की त्या पटकन सांगायच्या, शैला हे तुझं चुकलं, तू असं करू नकोस, तू इथे हे टाकतेस ते टाकतेस, बेशिस्त आहेस. परंतु जेव्हा माझी बाई बाळंतीण व्हायची खाली, तेव्हा रात्र असली की मी जागी असायचे. कारण मला खूप असं टेन्शन यायचं, डर के मारे म्हणतात तसं. मी त्या बाईबरोबर जागी असायची. आणि नंतर ते बाळ रडलं की ह्या मला हाक मारायच्या, शैला बाळ बरं आहे? मी म्हटलं, माई अहो पहाटेचे 3 वाजलेत, काय तुम्ही जागताय आता? तुमचं 75 वय. नाही ग, मी चहा केलाय तिच्यासाठी. बाळणपणात किती त्रास असतो ते मला माहिती आहे. हा चहा तू तिला नेऊन देशील का? म्हणजे असं कोण करू शकतं की ज्याला ती वैचारिक आणि भावनिक दोन्हीही गोष्टी आहेत, तोच माणूस करू शकतो, बाकी शक्य नसतं. आणि तसंच बाईने खूप वेळा माझ्या लाईफ टाईममध्ये मला मदत पण केली. म्हणजे मी जेव्हा MBBS झाले आणि आले, तेव्हा मी इथनंच आणि बेळगावहून आणि मुंबईला जाऊन असं एक DGO केलं. म्हणजे त्याची पुढची डिग्री घेतली. ते घेतल्यानंतर मी आउटसाईड युनिव्हर्सिटी होते मुंबईकरता, आणि माझा अभ्यास पण तेवढा झाला नव्हता. मी नापास झाले. तर नापास झाल्यानंतर मीच फोन घेतला होता. आयुष्यात मी कधी नापास झाले नव्हते. जन्माला येताना पहिली म्हणून आले, आईवडिलांची लाडकी म्हणून राहिले. आणि इथे सासरीसुद्धा मला कोण ओरडत नव्हतं. मी काय सांगेल ते सगळे नरेंद्र जवळजवळ ऐकायचे. अशा स्थितीत आपण नापास झालो हे मला सहनच होत नव्हतं. मी ती पुस्तकं उचलली आणि आमचा एक 3रा मजला होता, त्याच्यावर नेऊन ठेवून टाकली कोपऱ्यात. तर मग माई आल्या आणि म्हणाल्या, शैला तू इथे राहू नकोस, आत्ता तू मुंबईला जा. आत्ता जर परीक्षेला बसशील तर तू पास होशील, आणखीन थोड्या दिवसांनी म्हणशील तर तुला जाणं शक्य नाही आहे. मी म्हटलं, माई मी नाही जाणार आता, मला परत नापास झाल्यावर पास कसं व्हायचं कळत नाही. असं एक रडगाणं लावलं त्यांच्यासमोर. त्यांचं आणि माझं नातं खूप चांगलं होतं, त्यामुळे मी त्यांच्यासमोर रडायची पण, हसायची पण, काय पण. तर हे असताना माईनी स्वतः 75 वर्षाच्या जवळजवळ त्या होत्या, त्या जिन्यात चढून 3ऱ्या मजल्यावर गेल्या. त्यांनी बरोबर माझी पुस्तकं शोधली आणि मला आणून दिली आणि मला सांगितलं, शैला तू बाई आहेस, तुला शिक्षण पाहिजेच. पुरुषाने एखाद्या वेळेस कमी घेतलं तर चालतं, परंतु तू तुझं शिक्षण पुरं कर. आणि माझ्या हातात पुस्तक देऊन ह्यांना सांगितलं तिला मुंबईला पोचवून ये. म्हणजे हा किती विचारीपणा आहे आणि ह्याच्यात किती भावना आहे खोलवर. ह्याच्यातनंच आपल्याला कळू शकतं की कुठली माणसं असतात जी हे अशी कामं करू शकतात. त्यातला जो भावनिकपणा आहे तो आत्ता जगात राहिलेला आहे, त्यातला वैचारिकपणा राहिलेला आहे. परंतु तेव्हा भावना आणि विचारांमध्ये भिंत नव्हती. आता हळूहळू ती भिंत यायला लागली आहे. ती भिंत
आता पुसट असेल, आणखीन तुझं थोडे दिवसांनी जास्ती होईल ते काय माहिती नाही. परंतु तरीही ही भिंत जेव्हा फुटेल मधली, ब्रेनमधली, आणि आपल्याला अंडरस्टँडिंग येईल की भावना ह्या अशा विचाराच्या ओघाने पाहिजेत. हे कुटुंब सगळं असंच होतं. म्हणजे मला आठवतं की एकदा मी आणि नरेंद्र असे, आम्हाला सुट्टी असली की मुंबईला 1 किंवा 2 दिवस जायचो. मग आमच्याकडे पैसे नसायचे, पेशन्स प्लेंटी, पॉकेट्स एम्प्टी. कारण सगळेजण म्हणायचे नरूभाऊ नरूभाऊ, मी नरूभाऊंच्या ओळखीचं आहे, पैसे घ्यायचे नाहीत. मग आणि कोण म्हणायचं मी कुणाच्या ओळखीचं आहे, मग पैसे घ्यायचे नाहीत. महिन्याच्या शेवटी काय नाही. आणि मग असे आम्ही मुंबईला गेलो की आम्हाला वाटायचं कधीतरी हॉटेलमध्ये जावं, काहीतरी खावं वगैरे. तर दत्तप्रसाद दाभोलकर आम्हाला सगळं फिरवून खायला घालून आणायचे. नंतर आम्हाला तेवढं पुरायचं नाही, मग दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या भावाच्या घरी जायचो, नरसिंह दाभोलकर. मग ते डीन होते आणि फिजिओलॉजीचे प्रोफेसर होते सायनला. मग ते सायनला प्रोफेसर असल्या कारणाने आम्ही गेलो की आमचे चेहरे दुपारी 12ला असे उतरलेले बघितल्यावर ते म्हणायचे तुम्हाला भूक लागली का? आम्ही लगेच हो म्हणायचं. आणि नंतर मग त्यांच्या तिथे एक ह्याच्यापेक्षा मोठं टेबल होतं. ते टेबलवर जेवढ्या गोष्टी त्या कॅन्टीनमध्ये असतील, उत्तप्पा, डोसा, वडे बिडे सगळं, म्हणजे आम्ही महिन्याभरात काही खाल्लेलं नसायचं. कारण महिना आवडायचं पण नाही, शिस्तीत जेवावं लागायचं, तेलकट काय खायचं नाही वगैरे असं होतं. तर आम्ही दोघं जण ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत संपत जायचो आणि मग बिल ते द्यायचे. अशी ही सगळी माणसं अशी खूप वेगळी होती. म्हणजे माझी नणंद वेणू, तर त्यांना शेती करायची होती आणि त्यांना शेती करायला तेवढा वेळ मिळाला नाही त्यांच्या शिक्षण क्षेत्रात असल्या कारणाने. मग त्या जाऊन वाईला राहिल्या आणि म्हणाल्या की मला शेती करायची. तर मग मी थोडीशी शेती करत होते, तर मला म्हटले मला तू एक कुदळ आणून देशील का आणि एक जातं, ह्या 2 गोष्टी मला कोणी आणून देत नाही आहे, तू आणून देशील तर जरा बरं होईल, तू हे काम करतेस त्यामुळे तुला कळतंय. मग मी एक जातं आणि एक कुदळ त्यांना दिली आणि त्याच्यानंतर त्याने किती दिवस तरी त्या जात्यावर दळलं, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे किती जगावेगळ्या गोष्टी आहेत. कोणाला जर विचारलं तुम्हाला काय पाहिजे तर दागिने पाहिजे म्हणतात, कोण म्हणते मला आणखीन काहीतरी चांगली गोष्ट हवी आहे किंवा जग बघून यायचं आहे, तर हे म्हणले मला एक जातं द्या आणि एक कुदळ द्या. किती वेगळं आहे हे सगळं. अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यात. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी सांगते आणि थांबते. माई ह्या 15-20 दिवस महिन्याच्या खूप चांगल्या असायच्या आणि नंतर त्या थोड्या अशक्त व्हायच्या आणि त्या झोपून राहायच्या. तर झोपून राहिलेला काळ असायचा, त्याच्यानंतर परत उठल्या की परत बरं व्हायचा. अशा एकदा त्या आजारी पडल्या आणि मला काय वाटलं त्यांना दर महिन्याला होतंय तसंच झालेलं आहे म्हणून. मग मी जरा माझं काय पेशंट बघायचं होतं ते बघता बघता एकदम त्या बेशुद्ध झाल्या. मी त्यांना उचललं आणि तेव्हा अमृता होतं, त्या अमृता नर्सिंग होममध्ये मी त्यांना नेलं आणि तिथे ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट सुरू केलेल्या दिवशी खूप कमी माणसं दाभोलकर फॅमिलीमधली होती. तर ती सगळी म्हणजे प्रसन्न होता, देवदत्त होते, ते दोघंजणं आले लगेच पुण्याहून. आणि मी सगळं त्यांना तिथे उभी राहून सांगत होते त्या डॉक्टरला. तो म्हटला आता त्या गेल्या. मी म्हटलं गेल्या नाहीत, तू कार्डियक मसाज दे पहिल्यांदा आणि माउथ टू माउथ दे, तर त्या बऱ्या होतील. आणि खरंच काय मला माहिती नाही, थोड्या वेळाने त्या म्हटल्या तुम्ही सगळेजण इकडे कशाला उभे. आणि तोपर्यंत मी सगळ्यांना फोन करून झाले होते. पहिला फोन नरेंद्र दाभोलकरांना केला होता. नरेंद्र दाभोलकरांचं आईवर खूपच प्रेम होतं, आईचं पण मुलावर खूपच होतं. त्यामुळे काय झालं की ह्यांना भीती वाटायला लागली यायला. मग ती भीती कशी कंट्रोल करायची, सगळ्या भावंडांना घेऊन येतो म्हटलं. मी म्हटलं माझं इथं काय व्हायला लागलंय बघा तुम्ही, मला घाबरायला झालंय खूप, तुम्ही या. तर ते काय आले नाहीत, ते सगळ्यांना घेऊन रात्री येऊन पोचले.
तोपर्यंत माई चांगल्या झाल्या होत्या आणि माई म्हटले एवढे जण सगळेजण कशाला आलंय आणि शैला तू तरी कशा एवढ्या सगळ्यांना बोलवलं, सगळी तिकीट खर्च, वेळ गेला, त्यांची नोकरी हे झाली ते झाली. तर मी म्हटलं हो माई मी किती म्हणजे घाबरले होते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने बरोबर मी त्यांचा वाढदिवस केला, कारण त्यांचा परत त्या चांगल्या झाल्या म्हणून. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मी विसरले. तर त्या म्हणल्या अगं शैला तू माझा वाढदिवस केलाच नाहीस की ह्या वर्षी. म्हणजे इतक्या त्या जॉली पण होत्या, विचारी पण होत्या, रागीट पण होत्या. सगळं मिक्सचर असलं तरी कसं माहिती आहे का, इलेक्ट्रिसिटीचं बटन दाबल्यासारखं त्यांच्यात बदल व्हायचे. आता काळोख, आता उजेड, आता काय पाहिजे तसं त्यांच्याकडनं यायचं आणि ते मला मिळालं. त्याच्याकरता मी खूप ऋणी आहे. तसंच माझ्या सगळ्या दिरांनी, भावजयांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि कायम मला मदत केली. म्हणजे मला आठवतं एकदा की मी 10 गुंठे शेती करताना मला पैसे कमी पडले आणि नंतर मग मी म्हटलं आता काय करू. तर दीनानाथ म्हटले थांब आपण घरातल्या सगळ्यांना पत्र लिहूया आणि त्यांना काय पाठवता येतील ते त्यांना पाठवू. आणि घरातूनच सगळे पैसे गोळा झाले. त्यांनीच पत्र लिहिलं, सही फक्त मी केली. इतकं अशी माणसं भेटणं अतिशय कठीण असतं. ते माझ्या आयुष्यात मला बघायला मिळालं. त्यामुळे तुम्ही ऐकून घेतलं म्हणून पहिल्यांदा तुमची ऋणी आहे. कारण मला हे कुठेतरी बोलायचं होतं खूप वर्षात, ते बोलता आलं नाही. आज मी ते बोलले. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कुटुंबाचं पण मला सगळं मानायचं आहे. कारण मी साताऱ्यातच राहिले, सातारच्या बाहेर खूप कमी दिवस गेले. आणि नंतर कोणी मला विचारलं तू कुठे फिरायला जात नाहीस, तर मी म्हणायचे घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे. एवढं एकच मला वाक्य यायचं ते. थँक्यू व्हेरी मच.